ऑपरेशन सिंदूर मागे भारताची नेमकी भूमिका काय होती याचा प्रचार आणि प्रसार आता जगभरामध्ये केला जाणार आहे आणि त्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची 7 शिष्टमंडळ तयार करण्यात आलेली आहेत आणि त्यात विरोधी पक्षाच्या खासदारांचा सुद्धा समावेश आहे। मात्र काँग्रेसने यापैकी काही नावांना आक्षेप घेतलाय आणि त्यामुळे वाद निर्माण झालाय। बघूयात त्याच बाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। ऑपरेशन सिंदूर। भारतीय सैन्याच्या या ऑपरेशनने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानची झोप उडवली। दहशतवाद्यांचा कैवारी असलेल्या पाकिस्तानला वठणीवर आणलं। भारताच्या या ऑपरेशनची दखल अवघ्या जगाने घेतली आणि आता या ऑपरेशन सिंदूर मागची भूमिका जगभर पोहोचवण्याचं काम मोदी सरकारनं हाती घेतलंय। याची जबाबदारी सर्वपक्षीय खासदारांच्या 7 शिष्टमंडळांवर देण्यात आली आहे। ही शिष्टमंडळं युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेसह प्रमुख भागीदार देशांचे दौरे करणार आहेत। दहशतवादाविरोधात भारताच्या झिरो टॉलरन्सचा संदेश ते ठामपणे जगात पोहोचवतील। या शिष्टमंडळांमध्ये खासदार, प्रमुख राजकीय व्यक्ती आणि प्रतिष्ठित मुत्सद्दी यांचा समावेश आहे। विविध पक्षातल्या 7 खासदारांकडे या 7 शिष्टमंडळांचं नेतृत्व सोपवण्यात आलंय। विशेष म्हणजे त्यामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांचाही समावेश आहे। काँग्रेसकडून शशी थरूर, भारतीय जनता पक्षाकडून रविशंकर प्रसाद, जनता दल युनायटेडकडून संजय कुमार झा, भारतीय जनता पक्षाकडून बैजयंत पांडा, द्रमुककडून कनिमोळी करुणानिधी, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे तर शिवसेनेकडून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा त्यात समावेश असणार आहे। या नावांची घोषणा झाल्यानंतर नवा वाद पुढे आलाय। काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्यात शिष्टमंडळ नियुक्तीवरून संघर्ष निर्माण झालाय। कारण काँग्रेसकडून शिष्टमंडळात सहभागासाठी जी नावं देण्यात आली होती त्या नावांना स्थान दिलं गेलेलं नाही। उलट थरूर यांचं नाव नसताना सुद्धा त्यांच्याकडे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व दिलं गेलं। Experience over the years in international affairs and the need for that experience and such knowledge as I may, such talents as I may possess, to be put to the service of the nation at this time. And I found that an absolutely essential, what can I say, answer to give, that certainly when the nation needs my services, I am available, and I'm available for my country. To my mind, this has nothing to do with party politics. मला याच्यावरती एवढंच म्हणायचं आहे की शशी थरूर सारखे सिनियर लीडर ज्यांना गेले अनेक वर्ष एक्सटर्नल अफेअर्सचा एक एक्सपिरियन्स आहे, मोठ्या चांगले ते लर्नेड खासदार आहेत, एज्युकेटेड खासदार आहेत, तर त्यांची बाजू त्या चांगल्या प्रकारे भारताची मांडू शकतात। मग त्यांना त्यांच्या मेंबर ऑफ पार्लमेंटवरती विश्वास नाही का, याचा अर्थ असा होतो। आणि मला वाटतं इथे आपल्या भारताची बाजू मांडायची, तर त्याच्यामध्ये काँग्रेसमधून शशी थरूर यांना निवडलं गेलं। मला वाटतं ही गोष्ट मोठी आहे। एकीकडे काँग्रेसमधून हा वाद पुढे आला तर दुसरीकडे राष्ट्रवादीमधून संभ्रम निर्माण झाला। याचं कारण होतं सुप्रिया सुळे यांच्या नावाचा समावेश करताना त्यांच्या नावापुढे एनसीपी शरद पवार ऐवजी केवळ एनसीपी असं लिहिलं गेलं। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून कुणाचंही नाव या शिष्टमंडळात दिसलंच नाही। त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे मान्यवरांना घेतलं जातं। आज ती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची म्हणजे तुतारीची प्रमुख आहे लोकसभेची। आज त्यांची 8 खासदारांची संख्या आहे, त्याच्यामुळं त्या संख्येच्या निमित्तानं त्यांचा एक प्रतिनिधी घेतला गेला असेल, त्या पक्षाने सुप्रियाचं नाव दिलं। या शिष्टमंडळात MIMचे खासदार असिदुद्दीन ओवेसी यांनाही स्थान दिलं गेलं। भारत पाक संघर्षात सुरुवातीपासूनच ओवेसी यांनी प्रखर राष्ट्रवादाची भूमिका मांडलेली पाहायला मिळाली होती। भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत जिंदाबाद, भारत जिंदाबाद। आपसात असलेल्या विविध पक्षांमधल्या कुरबुरी एका बाजूला, पण जेव्हा भारत म्हणून एकत्र उभं राहण्याची वेळ असते
तेव्हाची एकजूट जगाला दिसली पाहिजे. त्यामुळं या वादाच्या पलीकडे जेव्हा जगासमोर भारताच्या ऑपरेशन सिंदूरची भूमिका पोहोचवण्याचं काम हे शिष्टमंडळ हाती घेईल, तेव्हा निश्चितच या कृतीतून भारतीयत्व ओसंडून वाहेल. सिद्धेश भंडारेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.